विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, सप्तशृंगी हे शिखर नाशिक जिल्हा या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, जालना हे शहर कुंडलिका नदी या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, हीरक महोत्सव हा खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, हीरक महोत्सव हा 60 वर्षांनी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4 असेल, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 5, चपराळा हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, चपराळा हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य गडचिरोली जिल्हा या ठिकाणीचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7, भातसा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला एक महत्त्वपूर्ण जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे जिल्हा या ठिकाणी याचं उत्तर योग्य असेल. प्रश्न क्रमांक 8, भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशासोबत लागते? भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर लागते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, भारताची सर्वात जास्त भूसीमा ही बांगलादेश या देशाबरोबर लागते. प्रश्न क्रमांक 9, कर्कवृत्त हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते? हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कर्कवृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, कर्कवृत्त हे भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जाते. प्रश्न क्रमांक 10, थिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? थिरुअनंतपुरम हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, थिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बऱ्याचदा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये असतो. सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, बुध हा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, भारतीय राज्यघटनेमधील आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेल्या? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. भारतीय राज्यघटनेमधील
आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना जर्मनीच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? कोलंबसने अमेरिका या खंडाचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, कोलंबसने अमेरिका या खंडाचा शोध सन 1492 या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. सन 1492 मध्ये कोलंबसने अमेरिका या खंडाचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15, पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पहिला फॅक्टरी ॲक्ट सन 1881 या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16, सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना केली होती. तर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सन 1873 या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17, साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? या ठिकाणी याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? इस्रो या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी जो उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 इस्रोची स्थापना सन 1969 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1863 मध्ये केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. ऑस्ट्रेलियन राज्यघटना या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा भरले होते? भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर सन 1946 या ठिकाणीचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बऱ्याचदा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे 2 जानेवारी या ठिकाणी याचं उत्तर
योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते? महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दक्षता हे मासिक प्रकाशित केले जाते. प्रश्न क्रमांक 24. राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? राज्य मानवी हक्क आयोग यांची स्थापना करणारं देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य या ठिकाणी पहिले राज्य असेल. प्रश्न क्रमांक 25. रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो सन 1957 या ठिकाणीचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26. NCCचं आपल्याला घोषवाक्य ओळखायचं आहे. NCCचं आपल्याला घोषवाक्य ओळखायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. NCCचं आपल्याला घोषवाक्य ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. NCCचं घोषवाक्य असेल एकता आणि अनुशासन हे NCCचं घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? भारताची अर्थव्यवस्था ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक 28. भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला वित्त आयोग सन 1951 मध्ये KC नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली भारताचा पहिला आयोग सन 1951 मध्ये तो नेमण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 29. नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30. जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. जीवनसत्वांचा शोध सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणती जीवनसत्वे आहेत? पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणती जीवनसत्वे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व ब आणि क या ठिकाणी पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व आहेत. प्रश्न क्रमांक 32. रक्तक्षय म्हणजेच ॲनेमिया हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? रक्तक्षय म्हणजेच ॲनेमिया हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो रक्तक्षय हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो एक रोग आहे. प्रश्न क्रमांक 33. जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. अतिशय IMP आहे. जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवशी जागतिक ज्ञान दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 34. सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लोह हे पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 35. सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतं? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात?
या ठिकाणी उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 -40° या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36 भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो भारत सेवक समाज यांची स्थापना गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणीचे उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37 ऑक्सिजन या वायूंचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्ले या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38 इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो इन्सुलिनची निर्मिती स्वादुपिंड या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39 रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो के जीवनसत्व या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 मेट्रोलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला? मेट्रोलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो हवामानाचा अभ्यास या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग हा प्रामुख्याने केला? बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग हा प्रामुख्याने केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो अमोनिया या वायूचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बऱ्याचदा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी केव्हा असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो जागतिक दूरसंचार दिन हा 17 मे या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43 पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीचा चंद्र हा एकमेव उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 44 आलेप्पी हे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? आलेप्पी हे एक महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो आलेप्पी हे महत्त्वाचे बंदर केरळ राज्य या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45 पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो पेसमेकर हे हृदय या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव शेरवली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य असेल. प्रश्न क्रमांक 47 इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक मौलाना आझाद या ठिकाणीचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48 सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो सायमन कमिशन भारतामध्ये सन 1928 या ठिकाणी याचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49 गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. तर गोवा हे राज्य सन 1961 मध्ये ते स्वतंत्र झालेलं आहे. क्रमांक 51 पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते? भारतामध्ये सर्वात पहिले आलेले युरोपियन खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. भारतामध्ये सर्वात पहिले आलेले युरोपियन म्हणजेच पोर्तुगीज. या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. भारतामध्ये सर्वात प्रथम पोर्तुगीज आले होते, त्यानंतर डच आले होते, त्यानंतर फ्रेंच आले होते, त्यानंतर इंग्रज आले होते. PDF या ठिकाणी सिक्वेन्स होईल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे विद्यार्थी मित्रांनो, देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये धावणार आहे? देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? त्या ठिकाणी उत्तराचे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, भारतामधली पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरादरम्यान धावणार आहे. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणते? भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, INS अरिहंत या ठिकाणी भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज हरिसाल, जिल्हा अमरावती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हरिसाल हे महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4, ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेख खालीलपैकी कोण आहेत? बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न, ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणीचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा. या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5, काझीरंगा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. काझीरंगा हे अभयारण्य एकशिंगी गेंडा यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर काझीरंगा हे अभयारण्य आसाम या राज्यामध्ये ते एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम कोण करतात? या ठिकाणीचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, मुख्य कार्यकारी अधिकारी हे ते अंदाजपत्रक तयार करतात. प्रश्न क्रमांक 7 पाहूया, चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1942 मध्ये चले जाव ही चळवळ सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 8, भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना केलेली आहे? भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, भारताने सन 1993 मध्ये आपल्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, पंचशील तत्वे सन 1954 मध्ये अधिकृतपणे खालीलपैकी कोणी मांडली होती? सन 1954 मध्ये पंचशील तत्वे अधिकृतपणे खालीलपैकी कोणी मांडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, पंचशील तत्वे ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1954 मध्ये पंचशील तत्वे ही मांडलेली आहेत. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, रौलट कायदा सन 1919 रौलट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 आहे, इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंडिया गेट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंडिया गेट विचारले, इंडिया गेट हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये कन्फ्युजिंग प्रश्न म्हणून विचारला जातो. इंडिया गेट हा नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे.
तर गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे? हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे? हेलसिंकी. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो. हेलसिंकी हे शहर फिनलँड या देशाच्या राजधानीचं शहर आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. 26 जून या दिवशी सामाजिक न्याय दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते एक शहर हे वसलेलं आहे? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील. पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर हे वसलेलं आहे. क्रमांक 15 पाहूयात. कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न हा विचार IMP आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो. कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने यांचा वध हा केला होता. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. कांचनगंगा हे पर्वत शिखर हिमालय पर्वत रांगेमधले शिखर आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. महाराष्ट्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र म्हणजेच महान असे राष्ट्र म्हणजेच कर्मधारय समास या ठिकाणी उत्तर योग्य असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द हा ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो. अनुसया या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. विहंग या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. विहंग या शब्दाचा आपल्याला अचूक अर्थ सांगायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील. विहंग म्हणजेच पक्षी या ठिकाणीचं उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील जगामध्ये 5वा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21. पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. पहिली वसुंधरा परिषद रिओ दी जानेरो ब्राझील या देशामध्ये ती झाली होती. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. दख्खनच्या पठाराची सरासरी उंची खालीलपैकी किती मीटरच्या दरम्यान आहे? दख्खनच्या पठाराची सरासरी उंची खालीलपैकी किती मीटरच्या दरम्यान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो. 300 ते 900 मीटर या ठिकाणीचं उत्तर योग्य असेल. प्रश्न क्रमांक 23. कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरचे प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरचे एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो. कांडला हे प्रमुख बंदर गुजरात राज्य या ठिकाणीचं उत्तर योग्य असेल. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती एक नदी ही खचदरीमधून वाहते? खालीलपैकी कोणती एक नदी ही खचदरीमधून वाहणारी नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो. खचदरीमधून वाहणारी नदी तापी नदी या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25. दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते? दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. लॉर्ड डलहाऊसी या ठिकाणी उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26. पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला खालीलपैकी कोणती गती म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते यांना खालीलपैकी कोणती गती म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते यांना
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते परिवलन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते परिभ्रमण. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, हुगळी ही नदी कोलकाता या शहरामधून ती वाहणारी एक प्रमुख नदी आहे. प्रश्न क्रमांक 28. चंबळ नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? चंबळ ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी ती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, चंबळ ही नदी सुरुवातीला राजस्थान या राज्यामधून ती वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक 29. वैनगंगा नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे? वैनगंगा या नदीवर खालीलपैकी कोणते एक धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, पेंच धरण या ठिकाणी याचे उत्तर योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूया. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. जर तुम्हाला आमची काही मदत करायची असेल तर तुम्ही आम्हाला थँक्स या बटनाचा वापर करून तुम्ही आम्हाला काही मदत करू शकता.